नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींवर बुलडोझर कारवाई का नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत विवेकानंद उजळमकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर प्रदेशचे तुम्ही सहप्रभारी आहात आणि त्याचवेळी तुम्ही विद्यार्थी संघटनांमध्ये पूर्वी काम केलेलं आहे। आज जी मागणी केली जाते नीटच्या प्रकरणातल्या आरोपींवर बुलडोझर कारवाई का होत नाहीये, तुम्ही कसं पाहता या मागणी? ज्या आरोपींनी नीटचे पेपर फोडलेले आहेत त्यांनी देशाचं भवितव्य युवा शक्ती बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे। खरं तर गुन्हा करणं, त्या गुन्ह्याला शिक्षा होणं, कायदा आणि त्याचं जे काही चिरकाल परिणाम होतो आहे समाजावर ते महत्त्वाचं आहे। एखाद्याचं घर पाडणं न पाडणं, बुलडोझर चालवणं न चालवणं हा विषय इथं येत नाही। ही मानसिकता किती चुकीची आहे की आपण जे पेपर फोडतो, विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, आई वडील मेहनत करून कष्ट करून पैसे कमवून त्यांच्यावर खर्च करतात। तर खरं तर तिथे चर्चा अशी व्हायला पाहिजे की हे लोक असं का करतायत आणि खरं तर ते अशा लोकांना बुलडोझरनी त्यांचं घर पाडावं। तर जे कोणी मागणी करत असतील त्यांनी हे पण चेक करायला पाहिजे की ज्या लोकांनी किंवा जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचे जर मालमत्ता या घर हे अनधिकृत जागेवर असतील किंवा चुकीच्या पद्धतीने काही त्यांचं डेव्हलपमेंट असेल तर ते पाडलं पाहिजे, प्रश्नच नाही। आणि जिथं कुठं काही पडलेलं आहे तिथे अनधिकृत आहे। आता खरं तर ह्याला एक संभाजीनगरचं जे काही प्रकरण झालं त्याचाच मला वाटतं काहीतरी याच्यामध्ये एक असं आहे स्पष्ट की इतर म्हणजे तुम्ही TCSचं प्रकरण असेल, संभाजीनगरमध्ये त्या नगरसेवकाच्या घरावर झालेली कारवाई MIMच्या, तर तिकडे मग बुलडोझर ॲक्शन होते, मग स्पेसिफिकली नीट प्रकरणात होत नाही। तिथे तुम्ही जे कुलकर्णी पकडले आहेत, इतर आरोपी वाघमारेबाई पकडल्यात, तिथे मग त्यांच्यावरती बुलडोझर ॲक्शन का नाही असा सवाल उपस्थित केला जातो। हो, पण आमचं पण असं म्हणणं आहे की ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांच्यावर शिक्षा झालीच पाहिजे। खरं तर मी असं व्यक्तिगत पातळीवर असं म्हणेन की त्यांना बुलडोझर खाली घालायला पाहिजे। पण आपला कायदा काय सांगतोय? जो कायदा असा सांगतोय, तर संभाजीनगरमध्ये घर पाडलं, जर ते घर अधिकृत राहिलं असतं, त्या घराचा प्लॅन घेतला असता, त्याचं सँक्शन राहिलं असतं, ती जागा त्या नगरसेवकाच्या मालकीची राहिली असती, महापालिकेचा परवाना असला असता तर कोणीच पाडू शकलं नसतं घर। मग अनधिकृत असलं तर काय करायचं? अनधिकृत असेल तर पाडलंच पाहिजे। नाही, मग बाकी इतर प्रकरणांमध्ये थोडक्यात त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नीट प्रकरणात ही ॲक्शन घेत नाही आणि इतर बाबतीमध्ये घेता, UPमध्ये होते, महाराष्ट्रात होते। नाही, कुठेही झालं असेल, आतापर्यंत कुठे जरी बुलडोझर चालले असतील तिथं त्याच्या मालमत्ता ह्या अनधिकृत आहेत, त्यांचे कुठलेही पुरावे त्यांनी किंवा परवानग्या घेतलेल्या नाहीत, हे सगळं तपासून महापालिका काम करतात। असं कुणाचंही परवानगी घेऊन बांधलेलं घर पाडायचा कुठलाही कायदा किंवा कुणाला अधिकार दिलेला नाही। जे काही पडलंय ते अनधिकृत आहे म्हणूनच पडलेलं आहे। म्हणजे आरोपी आहे म्हणून पण नाही, आरोपी आहे म्हणून नाही, आरोपींना अशी वारंवार कृती करण्याची सवय लागू नये किंवा त्यांनी भविष्यात एक पाठीमागे पण केलेलं आहे आणि तशा माया जर गोळ्या केल्या असतील तर ते कुठे थांबलं पाहिजे म्हणून ती शिक्षा आहे। आणि जर समजा एखाद्या व्यक्तीने, आता त्यातले जर जे कोणी आरोपी आहेत अशा लोकांनी काही परवानगी घेऊन घर बांधले असतील तर आपण कसं काय कोणतर काय म्हणणार आहे? कारण कायदा त्याला प्रोटेक्ट करायला आहेच आहे ना, त्याचं उत्तर कोण देणार आहे उद्या? आणि ज्याचे कोणाचे घरं पडलीत त्यांनी कोर्टात जावं, तिथं सांगावं माझं अधिकृत घर होतं, मी महापालिकेला टॅक्स भरून पैसे भरून परवानगी घेऊन घर बांधलेलं आहे आणि मग संभाजीनगर महापालिकेने माझं घर कसं काय पाडलं, जावं कोर्टात। मग आता नीट प्रकरणात तशीच जर कारवाई अपेक्षित आहे का तुम्हाला? हा बघा, नीट प्रकरण हे खूप वेगळं आहे। हे देश पातळीवर ग्रामीण भागातून ते पूर्ण शहरी भागापर्यंतचं आहे। खूप लोक मेहनतीनं अभ्यास करत आहेत, स्पर्धा खूप वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे आणि खूप बारकाई ना तो बरेच आपण व्हिडिओ बघा, किती विद्यार्थी पालक रडत आहेत अक्षरशः। आणि एखाद्याचं घर पाडलो, समजा असं समजू की एखाद्या घराला त्याचं घर पण पाडलं, तर पण झालेली हानी भरून येणार आहे का? या निमित्तानं सरकारकडे मागणी अशी करायला पाहिजे आपण की बाबा काहीतरी असं फंक्शन तयार करावं की तिथून कुठंच गळती झाली नाही पाहिजे। 100% प्युअर जो पेपर तयार झालेला आहे तो विद्यार्थ्याच्या हातात जायला पाहिजे आणि विद्यार्थी त्याच्यातून पुढे जायला पाहिजेत। नाही, पण आरोपींना पण जरब बसणं आवश्यक आहे ना। आरोपींना जरब बसायला, त्यांना ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी गुन्हे केलेले आहेत त्याच्या पद्धतीचं सगळं फ्रेमवर्क आहेच आहे ना भारतामध्ये। आपल्यासोबत होते विवेकानंद उजळमकर, ज्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये नीटच्या प्रकरणात जे उपलब्ध कायदेशीर मार्ग आहेत त्या सगळ्यांनी
कारवाई केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट मेहरबानसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली.